हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही? मी ब्लॉग याच्यासाठी 2 दिवसापासून आणला नाही, कारण माझा घसा फार खराब झाला आहे. घसाच नाही, माझी पूर्णच तब्येत खराब होती. बट म्हटलं आता मला कंटिन्युअसली करायचीच होती ते, कारण गॅप जर गेला ना मध्ये मध्ये तर काही मजा नाही ब्लॉगिंग करण्यामध्ये. चला लेट स्टार्ट. जसा आवाज आहे तसा तुम्ही आज माझा आवाज प्लीज समजून कवर करून घ्या. तुम्हाला जेवढं कळत असेल तेवढं तुम्ही माझ्या आवाजाच्या तर्फे समजू शकता. मला बोलायला फार त्रास होतो आहे, बट काय करता आता. कालपर्यंत ठीकठाक होता, बट रात्रमध्ये जास्तच खराब झाला. कळत नाही मला कशामुळे झालं ते. आणि माझंच नाही, गार्गीचं पण सेम झालं आहे, तिला पण अजिबात बरं नाही आहे. तर मी भाजीपाला आणला होता काल, तर रात्री मी भाजीपाला घेऊन आले होते, बट मी तो ठेवायचाच राहू दिला, कारण मला अचानक बाहेर जायचं होतं. आणि त्यांचा मेन म्हणजे मी जेव्हा भाजीपाला घेत होते तेव्हाच त्यांचा कॉल आला बाजारात असताना की आपल्याकडे जेवायला या असं. आम्ही तिथं गेलो जेवण्यासाठी आणि घरी आलो आणि खूप घाई गडबडीने भाजी तशाच ठेवल्या मी. आणि कोथिंबीर मेथीची जोडी वगैरे होते ते मोकळं ठेवून दिलं होतं हवेशीर, आणि लगेच निघालो. तर त्यासाठी मी काही भाजीपाला रात्री भरला नाही. आता मी तो भाजीपाला भरायला घेते आहे. आणि इकडे आहे ना, भाजी नेहमी महागच मिळतं, सगळंच महाग मिळतं भाजीपाला वगैरे. बट मला 8 ते 9 महिन्यानंतर आज फर्स्ट टाईम एवढा स्वस्त भाजीपाला मिळाला, कारण आता विंटर पण चालू आहे. तुम्हाला माहितीच आहे थंडीचा भाजीपाला स्वस्त असतं. चला तर मग लेट स्टार्ट. टोमॅटो आणले होते मी 20 रुपये किलो, आणि कांदे जे आहेत ना ते आणले होते मी 100मध्ये 3 किलो. आणि असं जे जुना कांदा होता ना तो होता, म्हणजे थोडा तो वेगळा होता, तो 40 रुपये किलो होता. बट मी हा 100मध्ये 3 किलोवाला आणला. लसूण तर फार स्वस्त झाला. लसूण 100 रुपये पाव मिळायचा, तर आता लसूण आहे 60 रुपये लसूण आणलं मी. आणि आधी मी टोमॅटो वगैरे एक एक करून पुसून मग व्यवस्थित भरते, जेणेकरून ती बाहेरची जी घाण असते ना टोमॅटोवरची ती आपल्या जेव्हा आपण त्याला कंटेनरमध्ये भरतो तेव्हा लागत नाही, स्वच्छ राहतात ते. आणि असंही आपण भाजीला यूज करतो तेव्हा तर त्यांना धुतोच, पण जेव्हा बाजारातून आणतो त्यावेळेसुद्धा त्यांना प्रॉपर साफ करायचं आपलं काम आहे. त्यानंतर मी हे बटाटे आणले होते 2 किलो. तर साधारण 2 किलो बटाटे मला 60 रुपयाला मिळाले, कारण बटाट्यांचं मागे बटाटे 50 रुपयाचे मागच्या आठवड्यात 40 झाले होते, बट आता तर डायरेक्ट 30 रुपये मिळाले, म्हणून मी 2 किलो घेऊन आले. आणि भरतासाठी वांगे आणले होते, बट कांद्याची पात नव्हती. वांग्यांना फक्त कांद्याची पात राहिली तरच भरीत छान लागतं. आमच्या घरात कोणी खात नाही बिना कांद्याच्या पातीचं. मी कांद्याची पात होती नाही, पूर्ण बाजार शोधला, बट आता बघू उद्या परवा मिळाली तर घेऊन येऊ. त्यानंतर मी वटाणे सोलायला घेतले, आणि वटाण्यांची छान असे मस्त टरफले वगैरे काढून सोलून घेतले. आणि सुरुवातीला पाहू शकता तुम्ही, जेव्हा ते 3-4 वटाणे मी काढले ना पातेलीतून, ते खुशीने निपसले होते. खुशीने पण छान वटाणे निपसते ती पण, बट तिने आज 2-3च काढून दिले मला. तिचं पण थोडं झोपायचं चालू होतं. तिने मस्त दुपारच्या जेवणासाठी मी दशम्या केल्या होत्या. दशम्या आणि चटणी केली होती, आपली जी इडलीसोबत खातात ती चटणी. आणि त्यांच्यासोबत मी मूग डाळच्या भज्या केल्या होत्या, कारण माझ्या मिस्टरांना मूग डाळच्या भज्या फार आवडतात आणि त्यांना त्या खायच्या होत्या. मूग डाळच्या भज्या वगैरे असं आज आमचं जेवण झालं सकाळी. आणि नंतर मी किचन ओटा आवरायला घेतला. फार घाण झाली होती, कारण घरात आहे ना बरं नसलं का कामं करायची इच्छा होत नाही. कामं पडले होते, त्याच्यामुळे माझी सगळी अफरतफर झाली. तर उर्वरित कामं मी पटक्यात आवरली, जसे भांडी वगैरे घासून घेतली. आणि किचन ओटा आहे ना मी कसा वॉश करते ते पण तुम्हाला दाखवते आज. जेव्हा म्हणजे आधी जी धूळ पडलेली असते, किंवा धूळ नाही म्हणता येणार त्याला, आपण जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा घाण असते पडलेली किचन ओट्यावरती, नकळत आपल्याकडून पिठाचे किंवा भाजी वगैरेचे, तर ते आधी आपल्याला आहे ना, किंवा तुकडे ताकडे पोळीचे तसे बारीक बारीकचे असतं कचरा, तो कचरा आपल्याला
व्यवस्थित कापडाच्या साह्याने काढून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा किचन ओटा किंवा ते सरफेस घासतो ना त्यावेळेस ते आपल्याला जड जात नाही. सो मी केलं आधी आणि पटक्यात भांडे घासून घेतले, मस्त त्यांना धुवून ठेवून दिलं आणि मग गॅस ओटा घासायला घेतला. आणि गॅसवट्ट्या घासण्याआधी मी काय करते, सगळे बर्नर वगैरे माठ थोडा लांब ठेवते, जेणेकरून शिंतळी नको उडायला पाहिजे. आणि व्यवस्थित काळजीपूर्वक मस्त पूर्ण किचन क्लीन करून घेते. हे माझं डेलीचं आहे, सकाळी आणि संध्याकाळी. बट एखाद्या दिवशी मला वाटलं की नाही, गरज नाही आहे किचन ओटा घासायची, तर मी नाही घासत, फक्त कापड मारून घेते, बस एवढंच करते. बट आपलं जे रोजचं जेवण बनवायचं असतं ना, त्यामुळे आपली जे किचनची स्टाईल असते ते त्याच्यावरती खूपची फोडणीचे त्याचे खूप घाण जमून जाते ती. आणि फोडणीचे जे डाग असतात ते जर जास्त दिवस जर राहिले, आपण जर तिथं धुतलं नाही किंवा घासलं नाही, तर ते रोज 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 त्याच्यावरती ना फार मोठा थर जमतो आणि तो थर अजिबात निघत नाही. खूप चिकट होऊन जाते ती जागा आणि नंतर जड जाते आपल्याला. त्यामुळे रोजच्या रोज क्लीन करायचंच. आणि मी आता मस्त बघा बेसिंग वगैरे कसं क्लीन केलं. आणि मी बेसिंगसाठी वेगळी कुच्ची ठेवली आहे, वेगळी घासणी घेतली मी, तिच्यासाठी वेगळीच राहते माझी. बेसिंगची वेगळी ठेवायची आणि आपले नॉर्मल भांडे वगैरेची वेगळी ठेवायची, जेणेकरून ते सेफ राहतं आपल्यासाठी. आणि जेव्हा पण मी भांडी वगैरे घासून घेते ना, किचन ओटा क्लीन झाला की मी मस्त घासणी पाण्यात टिप करून मस्त छान अशी तिला वॉश करूनच ठेवते. नाहीतर मी काय करते, आठवड्यातून किंवा 4 दिवसातून आहे ना गरम पाण्यात त्यांना रात्रभर भिजत घालते. सो खुशी बघा कसं खेळत होती. आणि ते फिशचं तिने आत्ता आणलं होतं. आम्ही तुम्हाला सांगतेच मी रेडी का झाले होते आम्ही, कारण आम्हाला जायचं होतं बिर्ला मंदिर. बट आम्ही गेलो आणि अर्ध्या रस्त्यातनं परत आलो, कारण कॅन्सल झालं जायचं. कारण ते 7:30ला बंद होऊन जातं सायंकाळी आणि हे झोपून राहिले होते आणि यांच्यामुळे आम्हाला फार उशीर झाला जायला. सो रिटर्न येऊन गेलो आम्ही. मंदिर बंद होण्याचा टाईम झाला होता आणि असाच वाया गेला दिवस आजचा. बट असो, गार्गीने तिचा फायदा करून घेतला. रस्त्यात तिला ते फिश खेळायचं काहीतरी मिळालं होतं, तर ते तिने घ्यायलाच लावलं. डाळ भात लावून मी माझे कपडे चेंज करून घेतले, जेणेकरून किचनमध्ये कपडे खराब होऊन जातात भांडे वगैरे घासल्यामुळे. नंतर मग मी बनवायला घेतला होता डाळ भात. जास्त भूक नव्हती आणि यांना खायचा होता डाळ भात. तर डाळ भातसाठी बघा असे डबे आहे माझ्याकडे कुकरचे. तर सगळ्यात आधी मी मस्त 2 तांब्या पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि एक वाटी म्हणजे 1 वाटी भात घेतला आहे तांदूळ आणि अर्धा वाटी डाळ घेतली आहे. ते जास्त नव्हती भूक म्हणून त्यांच्या दोघींपुरतंच होतं आणि बघू शकता तुम्ही. आणि माझं सकाळचं पडलंच होतं. सो मस्त ते गरम पाणी मी दोघी याच्यात भांड्यांमध्ये ओतलं. आणि भांडे तुम्हाला आधी बघून घ्यायचं आहे, खाली कोणतं भांडं राहतं आणि वरती कोणतं. जे खालचं भांडं असतं त्याच्यातच तुम्हाला डाळ लावायची आहे आणि जे वरचं भांडं असतं त्याच्यातच तांदूळ. सो याच्याने ना पटक्यात होतं, गॅसही वाचतो आपला. आणि मी हेच करते. जर 3 किंवा 4 लोकांचं जरी राहिलं ना, आरामात ते डब्यांमध्ये बसून जातं. सो फोडणीला मी इकडे कांदे मिरची वगैरे कापून घेतली होती, कोथिंबीर. आणि मला बनवायचं होतं मुखवाससाठी मी प्रमाण बघा तुम्ही किती घेतले ते. जी आपली शोप आहे ती पूर्ण वाटी घेतली, छोटी पूर्ण वाटी, आणि बाकीचं सगळं अर्ध वाटी घेतलं आहे. मुखवाससाठी मी घेतलं शोप, धना डाळ, तीळ, अजवाईन आणि जवस, अलसी घेतलेली आहे. सो थोडं पाणी घेऊन त्यांच्यावरती शिंपडायचं आणि ते पाणी शिंपडल्यानंतर थोडं आपल्या हाताने त्यांना सोडत राहायचं, जेणेकरून ते पाणी त्याला लागायला पाहिजे. आणि असे पाण्याची शिंतडी थोडेच मारायची, जास्त नाही. त्यानंतर आपल्याला ब्लॅक सॉल्ट म्हणजेच काळं नमक घ्यायचं आहे. तुम्ही काय म्हणता त्याला मला नाही माहिती, बट काळं नमक म्हणतात त्याला. आणि ते मस्त टाकून छान ते ओलं असताना त्याला छान लावून घ्यायचं आहे, हातांनी चोडून घ्यायचं आहे. तुम्ही छान दोघी हातांनी पण चोडू शकता. आता मी अशीच बनवते मुखवास. बाकी तुम्ही कसं बनवता मला कमेंट करून नक्की सांगा. सो तोपर्यंत फोडणीला मी आपलं भात वगैरे शिजलं आहे, डाळ शिजली आहे, फोडणीसाठी तयारी केलेली आहेच. तर बघा भात पाहू शकता कसा झाला आहे. आणि मी डाळ वगैरे मस्त व्यवस्थित चम्मचच्या साह्याने त्याला खोटून घेतली. तुमच्याकडे रई वगैरे असेल तुम्ही त्याच्यानेच खोटा, माझ्याकडे नाही आहे म्हणून मी चम्मचनेच खोटते. सो मी डाळ वगैरे खोटली छान.
आणि माझी आई म्हणते की जर रही नसली ना तुझ्याकडे तर मिक्सरमध्ये फिरून घेत जा, त्याच्याने पण छान छान होतं. बट मी आता बघेन रही वगैरेच आणणार आहे बाहेरून. सो मी अशा प्रकारे मस्त डाळ चांगली शिजली होती, जास्त शिजली होती डाळ, म्हणून मी चम्मचच्या साहाय्याने छान बारीक करून घेतली. आणि जे कुकरमध्ये उर्वरित पाणी असतं ना ते आपल्याला फेकायचं नाही आहे, तेच पाणी आपल्याला डाळसाठी यूज करून घ्यायचं आहे. तर मी डाळमध्ये टाकून घेतलं आणि कुकरमध्ये तेल, जिरं, राई टाकून मस्त फोडणी दिली. आणि नंतर त्याच्यात मिरची, कोथिंबीर, टमाटे घालून छान असं आपलं वरण तयार झालं. जेव्हा मी वरण बनवत होते, म्हणजे वरण जेव्हा मी टाकत होते त्यावेळेस माझी जी सांजी आहे ना तर ती फिरून जाते. ती अशी म्हणजे नेहमी नाही फिरत, कधीतरी फिरते, बट ती खूप खराब आहे. तर तिच्याने मला फार म्हणजे धोकादायकच आहे ती. तर मला चेंज करायची आहे, बट मला चांगली सांजी सापडत नाही आहे. मग मी विचार केला घेईन तर थोडी उशिराच घेईन आणि चांगलीच घेईन. सो अशा प्रकारे मी मस्त फोडणी दिली आणि त्यानंतर मग असं आपलं छान सेट झालं होतं. त्याला मग मी भाजायला घेतलं आहे. आणि सगळ्यात आधी मी यांना जेवायला वाढून देते, तो ते जेवण करतील, त्यानंतर मी मुखवास बनवायला घेईन. पाहू शकता तुम्ही किती फिरली ती. आणि थोडं वरण सांडटाच राहिलं, बरं झालं म्हणजे अंगावर नाही आलं. आणि तुमच्या अंदाजानुसार तुम्ही पाणी जास्त कमी करू शकता. मी थोडं वाढवलं होतं. त्यानंतर मस्त दोघांना जेवायला वाढलं, गार्गीला, गार्गीच्या पप्पांना. आणि मग मी मुखवास बनवायला घेतलं. आणि मग मुखवास बनवल्यानंतर मला जेवायला जायचं होतं, तोपर्यंत मुखवास थंड झाला असता मस्त. त्यासाठी मी जेवण नंतर करायला घेतलं, आधी त्यांना वाढलं. सो चला मुखवास बनवायची तयारी करूया. आधी तव्यावरती बनवते आहे मी. तवा छान गरम करून घेतला आहे लो फ्लेमवरती. आणि मग त्याच्यात ते मिश्रण टाकलं सगळं आपलं सोप वगैरेचं. तुम्ही कढईमध्ये बनवा, तुमच्याकडे जास्त असेल तर तुम्ही कशातही बनवू शकता, बट मी तव्यावरती प्रेफर करते. कारण तव्यावरती ना सगळ्याकडून त्याला छान असं मस्त शेक मिळते, जेणेकरून काही चटकत वगैरे नाही, सगळं सामान भाजलं जातं. त्यामुळे मी तवा वापरते. आणि मी जास्त नाही बनवायचं होतं, मला थोडंच बनवायचं होतं, म्हणून मी एवढंच प्रमाण घेतलं आणि एवढंच बनवलं. त्यानंतर बघा मस्त असं मी छान बारीकच गॅस ठेवायचा लास्टपर्यंत आपल्याला. आणि बारीकच गॅसवरती कमीत कमी 3 मिनटं लागतं, जास्त नाही लागत भाजायला, 3 किंवा 4. आणि तुम्ही पाहू शकता की आवाज कसा येतो आहे त्याचा. असं जेव्हा तडतड आवाज येतो ना तीळ वगैरेचा, अशी उडते ना तीळ आणि चटकायचा आवाज येतो तडतड, तर त्यावेळेस आपल्याला आहे ना गॅस बंद करून 1 मिनटं भाजायचं आहे लास्टला आणि मग काढून घ्यायचं आहे. सो पहा थंड होत आहे ते आता. मस्त थंड करायला ठेवलं मी, जास्त टाईम नाही लागत थंड व्हायला त्याला. सो 2-3 मिनटात होऊन जाईल ते थंड. तोपर्यंत मी जेवायला बसले आणि जेवण वगैरे केलं मी. आणि मग ते गार झाल्यानंतर त्याला छान एका डब्यात भरून घेतलं. गार्गीला खूप आवडला डाळ भात. तिने मला सांगितलं पर्सनली छान झाला आहे म्हणून मम्मा. आणि तिला असंही डाळ भात एका दिवसाआड पण दिलं ना तरी काही हरकत नाही, तिला रोज देखील दिलं तरी तिला आवडतं, ती मागते. सो त्यानंतर आहे ना मस्त थंड झाल्यानंतर पाहू शकता मी खाऊन दाखवते आहे तुम्हाला. खूप छान झालं आहे आणि मस्त चव लागते त्याची, छान भाजलं गेलं खाली वरपर्यंत. सो असं होता आजचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.